माझ्या सुनेवर हे असले आरोप मी अजिबात ऐकून घेणार नाही। अनुज, कुसुमला आत घेऊन जा। चल कुसुम। कॉंग्रॅच्युलेशन्स अनुज सरनोबत, कॉंग्रॅच्युलेशन्स। म्हणजे आता बाबा होणार आहे म्हटल्यावर विचार बदलला का तुझा? कुसुमसाठी मेडिसिन्स काय आणतोयस, त्याची इतकी काळजी काय घेतोयस म्हणून विचार। एली, उगाच मला टॉन्ट मारू नकोस। तुझ्या इतका मी शॉक्ड आहे। कुसुम प्रेग्नेंट, हे कसं पॉसिबल आहे? इतकाच जर का डाऊट होता तर मग सगळ्यांसमोर का नाही म्हणालास? म्हणजे सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे क्लिअर झाल्या असत्या। एली, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते। सोपं नाहीये का तुलाच स्वतःवर डाऊट आहे? एली प्लीज। एक मिनिट अनुज, डे 1 पासून तुला कुसुम बद्दल किती सॉफ्ट कॉर्नर आहे ना ते माहितीये मला। आणि एका घरात राहता तुम्ही, तुम्हा पुरुषांचा काहीही भरोसा नाही। एली इनफ। ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते आरोप नको करूस माझ्यावर। कुसुम अजूनही माझी बायको आहे। त्या डॉक्टरांसमोर मी काय सांगायला हवं की आमच्यात असं काहीच घडलेलं नाहीये, हे मूल माझं नाहीये म्हणून? हो, मग हीच फॅक्ट आहे ना। पण मी जर असं सांगितलं असतं तर कुसुमला किती त्रास झाला असता याचा काही विचार? अनुज, तो तिचा प्रॉब्लेम आहे। ते बाळ ज्याचं आहे तो आणि ती मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील। तू का घेतोयस रिस्पॉन्सिबिलिटी? एली, तू कुसुमची आत्ताची कंडिशन पाहिलीस? तिला अजून त्रास होईल असं काहीही करणार नाहीये मी। याच तुझ्या साध्या स्वभावाचा ना ती फायदा घेते अनुज, आणि तुला काही कळत नाहीये। एली, कुसुम अशी नाहीये। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती अजूनही माझी लीगली बायको आहे। हो, पण तिच्या पोटात जे बाळ आहे ना ते तुझं बाळ नाही। तू स्वतःच कॉन्फिडेंटली सांगतोयस ही गोष्ट, मग ती कशी प्रेग्नंट असू शकते अनुज? एली, मी या गोष्टीचा विचारच करत नाही। मी ऑलरेडी मूव्ह ऑन झालो। आणि जर तीही झाली असेल तर वेल अँड गुड। ऑफकोर्स, पण म्हणून तिच्या पोटातलं जे बाळ आहे ना ते ज्याचं आहे त्याच्याकडे जाव। त्या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी तू का घ्यावीस अनुज? मी तुला खरं सांगते, तिला आपल्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये म्हणून ती हा सगळा ड्रामा करतेय। तुला खरंच कळत नाहीये अनुज। अनुजला वाटतं हे मूल त्याचं नाहीये, म्हणजे त्या रात्री काय घडलं हे त्याला काहीच आठवत नाहीये। बाप्पा, आणखी किती परीक्षा पाहणार आहेस माझी? हे मूल अनुजचं आहे हे मी कसं प्रूव्ह करू? बोला, काय काम काढलंय? तुला कुसुम आवडत नाही ही गोष्ट मला माहितीये, आणि तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी तू खूप प्रयत्न सुद्धा केलेस। मुद्द्याचं बोल। मला तुझी मदत हवी आहे। तुला माझी हेल्प हवी? येस। का? तुला विसर पडलाय का? तू मला प्रॉमिस केलं होतंस। बोल,
काय मदत हवी आहे? मला अनुजशी लग्न करायचंय ही गोष्ट आता सगळ्यांनाच माहिती आहे. पण आमच्या दोघांच्या मध्ये कुसुम नावाची एक मोठी भिंत आहे. आणि ती भिंत पाडण्यासाठी तुला माझी मदत हवी आहे, करेक्ट? करेक्ट. जर एक गोष्ट तू ऑब्झर्व केली असशील तर कुसुमला हरवणं इतकं सोपं नाहीये. अगदी खरं बोलतेस. वाटलं होतं त्यापेक्षा टफ कॉम्पिटिशन आहे. म्हणजे बघ ना, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत होत्या. ती हे घर सोडून जायलाही तयार झाली होती. पण हे प्रेग्नन्सीचं काय मध्येच नाटक आलंय मला खरंच कळत नाहीये. तिचा साधा भोळा चेहरा तो तिच्यासाठी USP आहे. त्यामुळे नक्की तिच्या मनात काय चाललंय हे कधीच कुणाला काहीही कळत नाही. हो. आणि आता तर डॉक्टरांनी सुद्धा तिची प्रेग्नन्सी कन्फर्म केली. म्हणजे आता या पॉइंटला तिला या घरातून बाहेर काढणं इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. डे 1 पासून सुहासिनी, वेद, JP या सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता, किंबहुना आहे. करेक्ट आहे. त्यामुळे आता ती प्रेग्नंट आहे म्हटल्यावर ती जे काही बोलेल ते घरात घडेल. पण मला काय वाटतं माहितीये का, कुसुम ना प्रेग्नन्सीचं नाटक करते. आय मीन तूच बघ ना, अनुज आणि कुसुम या दोघांमध्ये कधीच नवरा बायकोचं रिलेशन नव्हतं. मग ही प्रेग्नन्सी कशी काय कन्फर्म होऊ शकते? करेक्ट आहे रीना. म्हणजे तू म्हणतेस त्यात तथ्य आहे. पण जेवढं मी कुसुमला ओळखते ना, ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन खोटं नाही बोलू शकत. आता फक्त मुद्दा हा आहे की हे मूल अनुजचं आहे की नाही ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गुड आयडिया. आय मीन सपोज जर हे सगळ्यांना कळलं की कुसुमच्या पोटातलं बाळ अनुजचं नाहीये, तर आपलं काम सोपं होऊ शकतं. करेक्ट आहे. म्हणजे असं काही झालं तर काकूंच्या मनातून कुसुम कायमची उतरून जाईल आणि त्या हाताला धरून तिला या घरातून बाहेरही काढतील. हा, पण फक्त सुहासिनी नाही, JP आणि वेद पण कन्व्हिन्स झाले पाहिजे, नाहीतर तेच दोघं सुहासिनीचं ब्रेन वॉश करतील. पण ही गोष्ट प्रूव्ह करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे कसं करणार आहोत आपण हे? सगळ्याच गोष्टी डेस्टिनीवर सोडायच्या नसतात डार्लिंग. कधी कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडवून आणायच्या असतात. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? पेशन्स माय डिअर, पेशन्स. योग्य वेळ आली की सांगेनच मी तुला, कळलं? मी करते. वहिनी म्या करते ना. असू दे ग. अहो रेखा, परत जर मला कुसुम किचन मध्ये काम करताना दिसली तर मी तुला शिक्षा करणार. अहो त्या थोडी ना माझं ऐकत्यात. आई, मी फक्त कांदा चिरत होते. अगं हे तर अजिबात नाही करायचं. ठेव ठेव खाली. इकडे ये, इथे बस. मी तुला काय सांगितलंय कुसुम? हा, प्रेग्नन्सी मध्ये सुरुवातीला वासाचा सुद्धा त्रास होऊ शकतो. आता काळजी घ्यायला हवी बाळा. रेखा, कुसुमसाठी केशराचं दूध आण पटकन. आणि तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग. तुला माहितीये कुसुम, अनुजच्या वेळेला माझे ह्यांच्यापेक्षा जास्त डोहाळे वेदनी पुरवले होते. हो, म्हणून तर माझा आणि अनुजचा एवढा मस्त बॉन्ड आहे. हा, स्वराच्या वेळेस मी आउट ऑफ इंडिया होतो, पण जेव्हा मला कळलं की वहिनी गुड न्यूज देणार आहे तेव्हा मी सगळी कामं आटोपून पहिले इथे आलो. याला लहान मुलं खूप आवडतात. अनुज आणि स्वराशी खेळता खेळता हा त्यांच्यातलाच एक होऊन जायचा. अनफॉर्च्युनेटली ते सुख माझ्या नशिबात नव्हतं. हा, पण आता आपल्या घरामध्ये एक लहान मूल येणार आहे आणि माझा प्रोग्राम ठरलेला आहे. मी मस्तपैकी दिवसभर त्याच्याशी खेळणार आहे आणि खूप गप्पा मारणार आहे. आणि तेव्हा मला जो वेळ काढावा लागणार आहे त्याच्यासाठी मला आता कामाला जावं लागणार आहे.
तुझ्यासाठी काही आणायचंय? आवळे, बोरं, चिंचा? चल येतो. रेखा खारका फोडून ठेवा आणि मनुका भिजत घाल, पौष्टिक लाडू करूया हिच्यासाठी. कुसुम मला सांग, तुझी गायनेकची अपॉइंटमेंट कधी आहे? उद्या. बरं, मी येणार आहे हा तुझ्याबरोबर. मला गायनेकशी योगा क्लासेस बद्दल बोलायचंय. आई किती करताय? कुसुम तुला माहितीये, अनुजला मालिश आणि आंघोळ घालायला शकुंतला मावशी म्हणून यायच्या. त्यांनाच बोलूया आपण. त्या तुझ्या घराच्या जवळ राहतात ना ग? वय. आजच जाऊया त्यांच्याकडे. अगं इतक्या लवकर? वय, मी अभि हेच म्हणणार होती. म्हणजे 3 महिने झाल्या बिगर कोणाला सांगायचं नसतंय ना. शकुंतला मावशी आपल्याच आहेत. अनुजवर खूप जीव होता त्यांचा. आपल्या माणसांना सांगितलं तर चालतं, त्यांची दृष्ट नाही लागत. असं आहे वय, मग जाऊया की. मी बोलत काय बसले? रेखा स्टोर रूम मध्ये चल माझ्या बरोबर. तिथे खूप वस्तू आहेत ज्यांचा कुसुमला उपयोग होईल. चल चल आपण जाऊया. कुसुम, मी येईपर्यंत हे दूध संपवायचंय. कुसुम, मानलं तुला. काय गेम प्लॅन केलंयस तू? म्हणजे उगाच साधेपणाचा आव आणू नकोस. तुझ्यासारख्या मुलीची मेंटॅलिटी काय असते ना चांगलंच माहितीये मला. अनुजशी तू फक्त पैशासाठी लग्न केलं होतंस ना? अनुज आणि एलिशा दोघं एकमेकांवरती प्रेम करतात आणि ते आता लग्न करणार आहे हे कळल्यावर लगेच प्रेग्नन्सीचं नाटक केलंस, बरोबर ना? उगाच रडण्याचं नाटक करू नकोस. JP, सुहासिनी, वेद हे साधे आहेत, मी नाहीये. तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातंच नव्हतं ना, बरोबर ना? तुम्ही दोघेही वेगवेगळ्या बेडरूम मध्ये राहत होतात. मग कुसुम खरं सांग, हे बाळ कुणाचं आहे? खरं सांगायचं नसतं की असं रडण्याचं नाटक करायचं. व्हेरी कन्व्हिनियंट. पण मी या बाळाचा खरा बाबा कोण आहे हे शोधून काढेनच. हे काय, कुसुम कुठे गेली? नाही, ती रेस्ट करते. रीना काकींनाही वाटतंय हे मूल अनुजचं नाहीये, पण त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? इथे अनुजलाही असंच वाटतंय. बाळाच्या बाबांनाच विश्वास नाहीये, बाकीच्यांना कसं पटवून देऊ? या घरात तुझ्या बाळाला कोणीही सरनोबतांचा अंश मानणार नाही. अजून किती दिवस अपमान सहन करणार आहेस? आता इथे राहण्यात काही अर्थ नाहीये. तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातंच नव्हतं ना, बरोबर ना? तुम्ही दोघेही वेगवेगळ्या बेडरूम मध्ये राहत होतात. मग कुसुम खरं सांग, हे बाळ कुणाचं आहे? कुसुम, कुसुम काय झालं? आणि तू अशी रडतीयस का? कुसुम तुला कोणी काही बोललं का? कुसुम मला प्लीज सांग, काय झालंय? नाही, काय नाही. काय झालं? तुला मला काही सांगायचंय? हो, मला बाळाबद्दल तुझ्याशी बोलायचं. हे मूल कोणाचं आहे विचारायचंय ना? कुसुम, का? घरात तर सगळ्यांना तेच वाटतंय. कुसुम पण मला हे नव्हतं बोलायचं. हे बघ, मला माहितीये कुसुम, मी खरंच खूप चुकीचा वागलोय तुझ्याशी.
माझ्यावर विश्वास ठेव असंही नाही म्हणू शकत मी तुला. कुसुम, मी खरंच खूप मनापासून सांगतोय, मी आत्ताही तुला माझी खूप चांगली मैत्रीण मानतो. मला माहितीये कुसुम, आता घरात बाळाची बातमी समजल्यापासून सगळेच खूप खुश आहेत, पण माझ्यासाठी तुला काय वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अनुज, तुला जे बोलायचे ते प्लीज स्पष्टपणे बोल. कुसुम, तू बाळाबद्दल काय विचार केलायस? हे बघ कुसुम, तुझा काहीही डिसिजन असला तरी आय एम विथ यू. बाकी कोण काय बोलतंय याचा तू प्लीज विचार नको करूस. कोणता डिसिजन? आय मीन अबॉर्शन. अबॉर्शन? हे बघ कुसुम, आई बाबा काय बोलतील याचा विचार तू नको करूस प्लीज. मी त्यांना समजावे, पण बाळासाठी तू स्वतःच लाईफ सॅक्रिफाईस करावंस असं. अनुज प्लीज, हे बाळ माझ्यासाठी काय आहे ना ते तुला कधीच नाही कळणार. अनुज, मी या बाळाला जन्म देणार आहे, पण तू टेन्शन घेऊ नकोस. तुला आणि एलिशाला लग्न करायचंय ना, मी तुला डिवोर्स देईन. तसंही माझी तुझ्याकडून कोणतीच अपेक्षा नाहीये. आणि अनुज, आणि काळजी करू नकोस, तुझ्या आणि इलिशामध्ये मी किंवा माझं बाळ कधीच येणार नाही. अनुज, माझ्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी मी समर्थ आहे. कुसुम, तू मला चुकीचं समजतेस. तुझं मिसअंडरस्टँडिंग झालं. अनुज प्लीज, हा विषय आपण इकडेच थांबूया. आणि तुझ्या इलिशाला सांग काळजी करू नकोस. मी आज ना उद्या इथून जाणारच आहे, आणि ते पण कायमची. कुसुम, तू कुठेही जाणार नाहीस. जर जायचं असेल तर मी जाईन. कुसुम, प्लीज एकदा शांतपणे विचार कर. या अशा अवस्थेत तू कुठे जाशील? तुला बाबांची मेडिकल कंडिशन माहिती आहे, त्या शॉक पचवू शकतील कुसुम. आणि कुसुम, तू एलिशाचा विचार नको करूस. मी समजावेन तिला. आता तू फक्त बाळावर फोकस करावंस असं मला वाटतं कुसुम. आपण दोघे मिळून या प्रॉब्लेम मधून काहीतरी सोल्युशन काढू. ओके? अनुज, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये हे सत्य एक वेळ मी सहन करू शकेन, पण ऍटलिस्ट आपल्या बाळाला तू आपलं मानावंस इतकीच अपेक्षा आहे माझी. या मुलाचा बाप नक्की कोण आहे हे शोधायलाच हवं. कुसुमला आणि तिच्या मुलाला कायमची जागा द्यायला हवी. तुमचं खूप खूप अभिनंदन वासंतीताई. शशांक आणि मृदुलाला सुद्धा सांगा माझ्याकडून. हो सांगते. तुमचंही अभिनंदन. थँक्यू. बरं, एक सांगायचं होतं. रीतीप्रमाणे पहिलं बाळंतपण माहेरी असतं, तेव्हा कुसुमला जरा. नाही, कुसुमचं बाळणपण मी इथेच करणार, आमच्या घरी. खूप वर्षांनी छोटे सरनोबत येत आहेत घरी, आणि तुमच्या घरी सुद्धा गोड बातमी आहेच की. तुम्ही तुमच्या सुनेचं कौतुक करा, मला माझ्या सुनेचे लाड करू द्या. आणि तुमच्या लेकीची आठवण आली ना, तिचे डोहाळे पुरवावेसे वाटले तुम्हाला, तर कधीही विना संकोच आमच्या घरी या. काय? बरं, ठीक आहे. आली कुसुम आली. एक मिनिट. हा कुसुम, तुझा फोन कुठे आहे? वासंतीताई केव्हापासून तुला कॉल करत होत्या. सॉरी, सायलेंटवर. घे, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. बोल आई. कुसुम, अभिनंदन बाळा. कशी आहेस आई? बाबा कसे? आम्ही सगळे छान आहोत. बरं, तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती. तुझं डबल प्रमोशन झालंय. म्हणजे? हक वेडे, तू फक्त आईच नाही, आत्याही होणार आहेस.
वहिनी कुठे? वहिनीला फोन दे ना, मला तिच्याशी बोलायचंय. अगं ती माहेरी गेलीये. तिच्या आईने 4 दिवस राहायला बोलावलाय. बर मी तिला फोन करते. कर. मी ही आनंदाची बातमी द्यायला फोन करत होते आणि मला दुसरी आनंदाची बातमी मिळाली. आता बाबा आले ना की त्यांना सांगते. खूप आनंद होईल त्यांना. तुझा आणि अनुजरावांचा संसार सुखाचा व्हावा एवढंच हवं होतं आम्हाला. आता आमची चिंता मिटली. आज माझ्या आणि अनुजमध्ये सगळं नॉर्मल असतं तर कदाचित ही सिच्युएशन वेगळी असती.